नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रहाळकर. नमस्कार. मी राजश्री ताम्हणकर. शब्दसुरांची गुंफण ह्या आमच्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज हनुमान जयंती. त्याच्यामुळे हनुमानाची आराधना आणि उपासना करण्यासाठी आपण इथे जमलोय असं समजूया. श्रीराम म्हणलं की हनुमान आलेच आणि श्रीराम जन्माच्या उत्सवाच्या नंतर हनुमान जयंतीचा हा आपला योग आलाय, ही पण खूप आनंदाचीच गोष्ट आहे. आणि म्हणूनच सगळ्यांना माहिती नसेल तर सांगायचंय मला, की जेव्हा-जेव्हा आपण संध्याकाळी देवासमोर दिवा लावतो आणि रामरक्षा म्हणतो, त्याच्या पाठोपाठ भीमरूपी म्हणायलाच हवं असा संकेत आहे. त्याचं कारण एवढं आहे, की जेव्हाही, जिथेही, कुठेही श्रीरामांचं स्मरण, चिंतन किंवा भजन केलं जातं, तेव्हा असं म्हणतात, की साक्षात हनुमान तिथे येऊन बसलेला असतो, तो ते ऐकत असतो. इतका तो प्रभू चरणाशी लीन झालेला आणि सामावून गेलेला असा श्रेष्ठ दास आहे. आणि आपल्याला विश्वास ठेवावा लागेल कारण जे 8 चिरंजीव सांगितलेत त्यातला एक श्री हनुमान हा आहे आणि म्हणून तो आजही आपल्यामध्ये असतो असा सगळ्यांचा विश्वास आहे. आणि म्हणूनच जिथे-जिथे रामाचं भजन गायलं जाईल, जिथे-जिथे रामाची सेवा होईल, त्याच्यानंतर आपण हनुमानाचं चिंतन हे नक्की करावं. कारण आपण जर का रामायण आठवून पाहिलं, तर नक्की आपल्याला हे लक्षात येईल, की प्रभू श्रीराम आणि त्यांच्या पाठीशी सावलीसारखे असलेले श्री हनुमंत. आणि म्हणजे असं म्हणतात, की कुठलंही सत्कार्य असेल किंवा कुठलीही चांगली गोष्ट हवी म्हणजे करायची असेल किंवा घडत असेल, तर त्याच्या मागे एक सश्रद्ध शक्ती लागते. तर श्री हनुमंतांना आपण ती सश्रद्ध शक्ती असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. तर चैत्र पौर्णिमेला श्री हनुमानांचा जन्म झाला असं म्हटलं जातं. आणखीन असं म्हणतात, की पहाटेच्या वेळेला जेव्हा सूर्याचा उदय होत असतो, ती श्री हनुमानाची जन्माची वेळ समजली जाते. आणि हां, श्री हनुमानांच्या विशेषणांकडे जर नीट लक्ष देऊन बघितलं, तर पवनपुत्र, अंजनी सूत, प्रभंजन इतकी सगळी रामाचा दास, इतकी सगळी विशेषणं त्यांना मिळाली आहेत, ती हनुमानाला त्याच्या कर्तृत्वामुळे मिळालेली आहेत. अंजनी सुत हे जर का त्याचं जन्माच्या वेळचं किंवा अंजनीच्या पोटी जन्मला म्हणून एक नाव जर समजा दिलं, तरी सुद्धा वायूच्या वेगाने तो चैतन्यमय होऊन वावर करणारा आणि म्हणूनच इतका म्हणजे महाकाय होऊ शकतो, लघुकाय होऊ शकतो आणि जड होऊ शकतो, हलका होऊ शकतो. ज्याला आपण अष्टसिद्धी म्हणू, त्या प्राप्त असलेला हा पवनपुत्र आणि बलाढ्य हनुमान आहे आणि नक्कीच संपूर्ण रामायणामध्ये किंवा रामकथांमध्ये त्या हनुमानाचा विषय आला नाही, हे शक्यच नाही. इतकंच महत्त्व श्रीरामांच्याच बरोबर श्री हनुमानांचं नक्की आहे. तर देवळादेवळांमधून हनुमानासाठी तेल नेलं जातं आणि श्री हनुमानाला असं म्हणतात, की शेंदूर खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे त्या दिवशी जर का आपण हनुमानाला शेंदूर अर्पण केला, तर आपल्यावरचं संकट दूर होतं, अशी श्रद्धा आहे. आणि आपण बघतो, की जिथे-जिथे बल आहे, जिथे-जिथे शक्ती आहे, जिथे-जिथे ऊर्जा आहे, जिथे-जिथे चैतन्य आहे आणि जिथे-जिथे निष्ठा आहे, त्या सगळ्या ठिकाणी श्री हनुमानाचं अस्तित्व हे आहेच आहे. आणि म्हणूनच शक्ती मिळवण्यासाठी आणखीन आपण बघतो, की कितीतरी खेळ असे आहेत, की जिथे सर्वप्रथम हनुमानाचा श्लोक म्हणला जातो. कुस्ती आहे, मल्लखांब आहे, जिथे शक्तीचे प्रयोग जास्त करून केले जातात. आणि हे सगळे लोकं त्या बलशाली हनुमंताची आराधना ते बल प्राप्त व्हावं ह्यासाठी करतात. आणि असा हा हनुमान हा नक्की आज सगळ्यांनी त्याचं पूजन करावं, त्याचं चिंतन करावं. शनिवार हा हनुमानाचा दिवस आहे असं समजलं जातं, की सगळ्या दुःखांचं निवारण करणारा आणि सगळ्यांना बल देणारा आणि खूप आदर्श असं आपल्यासमोर ज्यांनी वागून दाखवलंय आणि त्याचा आदर्श आपण ठेवावा आणि उत्तम दास कसं आपण बनू शकतो, उत्तम श्रद्धा आपण एखाद्यावर किती आणि कशी ठेवू शकतो, ह्याचं प्रेरणास्थान म्हणजे श्री हनुमान आहेत असं मला वाटतं. तर हनुमानांवरती केलेली एक कविता मी सादर करीन आणि अर्थातच शब्दसुरांची गुंफण म्हणजे एक कविता आणि एक गाणं. तर अजून एका आधी केलेल्या कवितेलाच राजश्रींनी सुंदर चाल दिली आहे. ती गीत रूपाने आपल्यासमोर ती सादर करेल. तर सर्वप्रथम ऐकूयात एक कविता. शक्ती बुद्धीनी तल्लखता अन अष्टसिद्धी त्या तुझपाशी.
शक्ती बुद्धीनी तल्लखता अन अष्टसिद्धी त्या तुझ पाशी. नितांत श्रद्धा भक्ती आणि सेवा भावही तुझ पाशी. अमरत्वाचे दान घेऊनी अजून फिरसी चराचरी. अमरत्वाचे दान घेऊनी अजून फिरसी चराचरी. रामनी सीता जेथे जेथे तू तर तेथे असशी अधी. कसे असावे दास कुणाचे, कसे असावे दास कुणाचे शिकावे आम्ही तुझकडूनी. कसे असावे दास कुणाचे शिकावे आम्ही तुझकडूनी. कर्मकुशलता तन्मयता ती आदर्श वाटे आम्हासी. तेजोमयनी सत्वर असणे, तेजोमयनी सत्वर असणे अलौकिक हे तव ऐसी. तेजोमयनी सत्वर असणे अलौकिक हे तव ऐसी. हनुमंता रे द्यावा आम्हा आशिष तव तो बलशाली, आशिष तव तो बलशाली. वाह! छान. तर अशी आपण हनुमंताकडे प्रार्थना करूयात, की जे जे तुझे गुण आहेत त्यातला थोडा थोडासा का होईना हिस्सा तू आम्हाला दे. आणि असंच हनुमानांचं वर्णन करणारं पुढचं गीत राजश्री सादर करेल. ऐकूया. चैत्रामधल्या पौर्णिमेस तू घेसी अवतार. चैत्रामधल्या पौर्णिमेस तू घेसी अवतार. उन्नत विशाल कीर्तिवंत तू अंजनी सूत. अंजनी सूत. पवन पुत्र तू तेजस्वीयन अतीव बलवान. पवन पुत्र तू तेजस्वीयन अतीव बलवान. राम भक्त तू बुद्धिमान तू मर्कट श्रेष्ठ. मर्कट श्रेष्ठ. चिरंजीव तू सिद्धी आठत्या तुझसी रे प्राप्त. चिरंजीव तू सिद्धी आठत्या तुझसी रे प्राप्त. बलशुद्धीने भक्ती योग तो तुझला अवगत. तुझला अवगत. संकटासही भासतोस तू मोठे संकट. संकटासही भासतोस तू मोठे संकट. जिंकतोस तू इंद्रियासनी मनही तव शांत. मनही तव शांत. परम कृपाळो श्रीरामांच्या लागुनी चरणास. परम कृपाळो श्रीरामांच्या लागुनी चरणास. राममूर्ती जपशी हृदयी सीतेच्या सहित. सीतेच्या सहित. जन्म मृत्यूच्या पार जाऊनी त्रिखंडी वावर. जन्म मृत्यूच्या पार जाऊनी त्रिखंडी वावर. स्वीकारावे नमन आमुचे तू रे हनुमंत. तू रे हनुमंत. स्वीकारावे नमन आमुचे तू रे हनुमंत. तू रे हनुमंत. खूप सुंदर. तर आजच्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आमची ही शब्दसुरांची गुंफण तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला अभिप्रायांमध्ये नक्की कळवा. आणि जसा आम्ही ह्या कार्यक्रमाचा आनंद घेतो तो तुम्हापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो, तसाच आनंद तुम्ही सुद्धा घ्या. आणि आमचे हे सगळे यूट्यूबचे जे भाग आहेत शब्दसुरांची गुंफण ह्या सदरातले, ते सगळे तुमच्या आप्तस्वकीयांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.